मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर अभिजित राऊत यांनी लिहिलेली एक कथा सादर करणार आहे. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजचा व्हिडिओ आवडला, कथा आवडली तर जरूर कथेला एक लाईक द्या. त्याचप्रमाणे जर चॅनेलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि युट्यूबच्या कॉमेंट सेक्शन वरती एखादी कॉमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचं साहित्य मी सादर केलेलं आवडेल हे मला जरूर कळवा, कारण मी तुमच्या कॉमेंट्सची खूप वाट बघत असते. तर ऐकूया आपण. आजचे लेखक आहेत अभिजित राऊत आणि कथेचं शीर्षक आहे रॅशन कार्ड. मॅडम, रॅशन कार्ड रिन्युअल करून हवं होतं. 3 दिवसांनी या, मॅडम ठसक्यात म्हणून गेली. अहो मॅडम, पण आम्ही या रॅशन कार्डवर कधी धान्याची उचल करत नाही. फक्त माझ्या आईच्या पायाचं ऑपरेशन आहे, त्याकरता दवाखान्यात हवंय. मग मी काय करू? तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. मॅडम, तुमचं बरोबरच आहे, पण आज माझा लहान भाऊ कामानिमित्त मुंबईला चाललाय, तर त्याच्या बरोबर पाठवता नाही येईल. नाही तर तेवढ्या करता मला जावं लागेल आणि ऑपरेशनला सुद्धा तितकाच विलंब होईल ना, म्हणून म्हटलं. पण मॅडमचं पूर्ण लक्ष मोबाईलवर कोणत्या तरी ग्रुपवर मेसेज करण्यात व्यस्त. तुम्हाला सांगितलं ना, 3 दिवसानंतर या. मला पूर्वीचीच खूप कामं आहेत, भरपूर कामं आहेत. मॅडम, आता 11:30 झाली. आज 3 वाजता हे रॅशन कार्ड तुमच्याच कडून रिन्युअल करून जर नाही नेलं ना, तर मी राऊत नाही. त्या सिनियर क्लार्कला धमकी देऊन मी बाहेर पडलो. मला वाटलं होतं आपल्या ओळखीची आहे, लवकर काम करून देईल, पण ही तर आपल्याकडे बघायलाही तयार नाही. आता आपण धमकी तर दिली, अरे पण ती कोणाच्या भरोशावर? सालं डोकं धरून बसलो त्याच फूड सेक्शनच्या समोर. थोड्या वेळाने सहज म्हणून इकडे तिकडे पाहायला लागलो, तर समोरच पाटी दिसली. तहसीलदार राहुल देशमुख. अरे, एकदम आशेचा किरण निर्माण झाला. अरे, आपला बीएडचा मित्र सांगत होता की त्याचा जिगरी दोस्त राहुल तुझ्या आर्वीतच जॉईन झालाय म्हणून. तो कितीदा म्हणत होता, अरे त्याची भेट घे, भेट घे. शेवटी तिथून उठलो. समोर बसलेल्या पिऊनला सांगितलं की कोणी अभिजित राऊत भेटायला आले म्हणून साहेबांना सांग. तोही साला चिडूनच उत्तर देऊ लागला, साहेब कामात आहेत. त्याला पुन्हा सांगितलं, अरे एकदा जा आणि फक्त निरोप तर दे, नाहीतर बघ तुला महाग पडेल. कुठली हिंमत आली असं बोलताना कुणास ठाऊक, पण आपलं सांगितलं. म्हटलं जे होईल ते बघून घेऊ नंतर. मग तो सुद्धा बुचकळ्यात पडला आणि मग उठून सरळ आत गेला आणि पुन्हा बाहेर आला. साहेब तुम्हाला बोलवतायत. मी आत गेलो. साहेब, मी अभिजित राऊत. अरे हो, मला बाळासाहेब नेहमी सांगायचा तुझ्याबद्दल. आधी बस जरा खुर्चीवर, मग बोलू निवांत. मला एक काम होतं, राशन कार्डचं रिन्युअल करायचं होतं. मग त्याकरता माझ्याकडे आलाय की सहज भेटायला? मला त्याच कामाकरता आज यावं लागलं. त्यानिमित्ताने तुमची भेट झाली हा भाग वेगळा. हे बघ, एक तर मला साहेब आणि आम्ही तुम्ही करू नको. बर सांग, काय अडचण आहे त्यात? नाही म्हणजे तिथली मॅडम म्हणते मला भरपूर काम आहेत. तहसीलदार एकदम उठून उभेच राहिले. चल माझ्यासोबत, बघू आपण काय ते. मग आम्ही दोघं फूड सेक्शनला. मॅडम पुन्हा आपल्या व्हॉट्सअपवर व्यस्त. तहसीलदार आल्यामुळे पूर्ण सेक्शन उठून उभा राहिला. तशी ही सुद्धा मोबाईल बाजूला ठेवत उभी झाली. मॅडम, तुम्हाला भरपूर काम आहेत का? तुम्ही सांगितलं नाही कधी. तुम्हाला अजून एक मदतनीस हवाय का?
नाही, नाही सर, काय झालं? ह्यांना तुम्ही 3 दिवसांनी बोलवलं. साधं कार्ड रिन्युअल करायचं होतं. ते होत नाही तुमच्याकडून. तुम्ही करत नसाल तर आणा, मीच करून देतो. नाही सर, नाही सर, करते. मीच करते. आत्ताच देते. आत्ता देते हां. हं. अभिजित, कार्डचं काम झालं, की मग मला भेटून जा. का हो? तुम्ही तर एकदम साहेबांकडेच गेले की. माझं कार्ड देताय ना? पुढच्या 10 मिनिटात कार्ड माझ्या हातात होतं. मीही मग घड्याळाकडे बघत, मॅडम, आत्ता तर फक्त 1च वाजला. मी तर तुम्हाला 3 वाजता कार्ड नेईल असं बोललो होतो. बरं मॅडम, मला सांगा, तुम्ही अनुकंपा तत्वावर लागल्या ना? हो, त्याचं काय? तुमचे मिस्टर वारले त्या वर्षी तुमची मुलगी 10वीला होती ना? हो, तिला तुम्ही राऊत सरांची ट्युशन लावून दिली होती आणि तुमचा पगार, पेन्शन रेग्युलर व्हायचा होता. म्हणून त्यांनी वर्षभराची फीस सुद्धा घेतली नव्हती. हो, हे सगळं खरं आहे. पण मला का सांगताय? मॅडम, मीच तो राऊत. किती लवकर बदललात हो तुम्ही. सगळं सेक्शन हा संवाद अगदी कान देऊन ऐकत होता. आणि वर फुल फॅन सुरू असताना सुद्धा मॅडम घाम पुसत होत्या. धन्यवाद. लेखक आहेत अभिजित राऊत आणि सादर करती आरती गुप्ते.